आपण म्हणतो हे तेल चांगलं, ते तेल चांगलं, हा सगळं चुकीचं आहे. हा हेअर जे तुमचे गळतात, केस जे गळतात, त्याचं मेन कारण एक्सटर्नल नाही, ते इंटरनल आहे. PCOS हा आयुर्वेद दृष्टिकोनातून जर बघितला तर तो आमच्याकडे एक दोष कल्पना असते. तर वात कफज विकारामध्ये आम्ही त्याला समाविष्ट करतो. यामध्ये सर्वात महत्त्वाचा कॉज जो आहे तो म्हणजे सेकंडरी लाईफस्टाईल. रात्री जागणे, व्यायाम न करणे आणि जंक फूड खाणे, यामुळे PCODचं प्रमाण प्रचंड वाढत चाललं. तुम्हाला पहिल्यांदाच तो त्रास जाणवत असतानाच ट्रीटमेंट घेतली पाहिजे. मुली काय करतात, अंगावरती काढतात. प्रत्येक नॉर्मल व्यक्तीला माझा एक सल्ला असेल की वीक मधनं एक तरी उपवास ठेवा. आणि उपवास म्हणजे उपवास साबुदाणा खातोय किंवा बटाटे खातोय त्याला उपवास नाही म्हणत. बरोबर, प्रॉपर उपवास फक्त पाण्याचा. आणि जर तुम्हाला त्यात भूक लागली तर तुम्ही ताक घेऊ शकता, आमसूल पाणी घेऊ शकता. पण एक दिवस जर तुम्ही उपवास केला तुमची बॉडी डिटॉक्स करते. नमस्कार, मी प्रिया, डॉक्टर बोलतोयच्या आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर वेदांत पांडे सर, ज्यांचं BAMS झालंय. यंगेस्ट एंटरप्रेन्युअर इन आयुर्वेदा सुद्धा ते आहेत आणि सोबतच बकू आयुर्वेदा आणि हे रुद्रा याचे ते संस्थापक आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिनिस्ट्री ऑफ आयुषचा त्यांना स्पार्क अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. त्यामुळे असं हे महान व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आयुर्वेद या विषयावर गप्पा मारण्यासाठी आहेत. सर, तुमचं डॉक्टर बोलतोयच्या या आपल्या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. आज तुम्ही आम्हाला वेळ दिला त्यासाठी सुद्धा धन्यवाद. सर्वात आधी मला हा प्रश्न विचारायचा आहे की आयुर्वेद याच्याकडे लोक फार निग्लेक्ट करतात किंवा इग्नोर करतात किंवा असं म्हणतात की आयुर्वेद म्हटल्यावर काय जास्त वेळ लागेल उपचार व्हायला किंवा त्याचा फीडबॅक मिळायला. तर लोकांचा हा जो एक्सपिरियन्स आहे किंवा लोकांचं हे म्हणणं आहे ते बदलायचं असेल तर आयुर्वेद क्षेत्रानं सध्या काय करणं गरजेचं आहे? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण म्हणतो की मॉडर्न मेडिसिन पुढे आहे किंवा आयुर्वेद मेडिसिन मागे आहे, अशातला काही भाग नाही. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाचं आपापलं एक व्यक्तिमत्व असतं. तुम्ही म्हणता आयुर्वेद ट्रीटमेंट स्लो आहे, बरोबर. तर स्लो असण्यापेक्षा मला वाटतं की एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन असणं हे गरजेचं आहे. ओके. ॲलोपॅथीचा हा एक प्रमुख त्याचा आपण प्लस पॉईंट म्हणू शकतो मॉडर्न मेडिसिनचा, की त्याच्यामध्ये एव्हिडन्स आहेत. बरोबर. आयुर्वेदाचे बेसिकली जे मूळ सिद्धांत आहेत ते 5000 वर्षापूर्वीच लिहिले गेले होते. ते तसेच आहेत, आताही तसेच आहेत आणि नंतरही तसेच राहतील. बरोबर. तो शाश्वत नावाचा ग्रंथ आहे की त्या सिद्धांत तुम्ही चेंज नाही करू शकत. त्यामुळे ऍज अ पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणणं की आयुर्वेद मिथक आहे किंवा आयुर्वेदाचे रिझल्ट नाहीत, हा वावगापणा ठरू शकतो. बरोबर. आणि आत्ताच्या या युगात जिथं ॲलोपॅथी खूप जास्त चालतीये, अशा याच्यात आयुर्वेद हे किती वैज्ञानिक आहे? आयुर्वेद पहिली गोष्ट तर मी हे कन्फर्म करू इच्छितो की आयुर्वेद तेव्हा सुद्धा तेवढंच वैज्ञानिक होतं, आज सुद्धा तेवढंच वैज्ञानिक आहे आणि इथून पुढे तेवढंच वैज्ञानिक राहणार. याचं एकदा जर तुम्हाला एक्झाम्पल देऊ मी एकदम सोपं, जर तुम्ही म्हणता आयुर्वेद वैज्ञानिक नाही तर ते आता शिल्लक काय, कालबाह्य का झालं नाही? 5000 वर्षापूर्वी जर होतं, आता मॉडर्न मेडिसिनची त्याला आपण जोड म्हणतो. मॉडर्न मेडिसिनचं किती उत्पन्न आहे, लाईक 200 वर्षापूर्वी पासून आहे मॉडर्न मेडिसिन आहे. आयुर्वेद 5000 वर्षापूर्वीपासून आहे. म्हणजे लोक असं आयुर्वेदाकडे इतक्या दुय्यम नजरेने का पाहतायत? किंवा मग मिनिस्ट्री ऑफ आयुर्वेदा म्हणजे मिनिस्ट्री ऑफ आयुष कुठेतरी थोडं कमी पडतंय का? लोकांच्या मनात आणखी आयुर्वेदाबद्दल ते म्हणतात ना की दाट कॉन्फिडन्स तितका येत नाहीये की हा आयुर्वेदाने बरा होईल आजार. बरोबर. याच्यामध्ये पॉइंट असा आहे की आपण आयुर्वेदाला दुय्यम म्हणतो. उदाहरणार्थ मी तुमचा एक्झाम्पल घेतो. जर तुम्हाला ताप आला तुम्ही काय करता, तुम्ही पहिले पॅरासिटामॉल घेता, राईट. जेव्हा आपण आयुर्वेदात दुय्यमी मारतो तेव्हा त्याचे रिझल्ट दुय्यमी येणं स्वाभाविक आहे. बरोबर. जर तुम्ही पहिली ट्रीटमेंट आयुर्वेदाकडे जात असाल तर रिझल्ट का नाही येणार? नक्कीच रिझल्ट येतील. आणि रिझल्ट आल्याशिवाय या गोष्टी असू शकत नाही. 5000 वर्षापासून हे शाश्वत शास्त्र अजूनही तसंच आहे, अजूनही तसे रिझल्ट येत आहे. फक्त मी या गोष्टीला 100% मान्य करतो की लॅक ऑफ एव्हिडन्स तो आमच्याकडे सध्याला आहे. पण त्या काळात त्या काही मेजरिंग स्केल, असेसमेंट स्केल असं काही प्रश्न नव्हत्या. पण त्यासाठी मग कोणी काम करतंय का? जर एव्हिडन्स कमी पडतात आयुर्वेदिक विभागाला किंवा क्षेत्राला, तर मग सरकारकडून तसे काही प्रयत्न केले जात आहेत का? किंवा तुमच्या आयुर्वेदिक डिपार्टमेंट मधून काही असे प्रयत्न होतात का? 100%.
तर तुम्ही आमचं इंस्टाग्राम पेज जरी बघाल, मी हम्म. प्रत्येक वैद्याला मी हे सांगू इच्छितो हम्म. की एव्हिडन्स बेस्ड आयुर्वेदाकडे फोकस केलं पाहिजे, हम्म. की बिफोर आणि आफ्टर हे प्रत्येक पेशंटचे ठेवलेच पाहिजे. मराठीत ते खूप सुंदर म्हण आहे, आधी चमत्कार मग नमस्कार. बरोबर. चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार मिळत नाही. हम्म. तर चमत्कार दाखवण्यासाठी एव्हिडन्स गोळा करा, हे माझं हम्म. आयुर्वेदा जे प्रॅक्टिस करतील हम्म. सगळ्या वैद्यांना माझं निवेदन आहे की एव्हिडन्स करत जा. आणि सर तुम्ही अगदी म्हणजे तसं खूप तरुण वयामध्ये आयुर्वेदिक फिजिशियन आणि एंटरप्रिन्युअर झालाय, तर त्यामागे किती वर्षांचं कष्ट आहे आणि यामध्ये तुम्ही कुणाची प्रेरणा घेतली आहे, किंवा एक लोकांचं मुळात आत्ताच्या काळात तरुणांचं हे टार्गेट असतं की आयुर्वेदिक नाही तर MBBS कडे जायचं, असा त्यांचा कल असतो, पण तुम्ही खास आयुर्वेदच का निवडलं आणि याच्या मागे नक्की कुणाची प्रेरणा होती? कसं आहे, आयुर्वेद हे माझ्यासाठी फक्त एक प्रोफेशन नाही, हम्म. हे माझं एक मिशन आहे. हम्म. घराघरात आयुर्वेद पोहोचवणे एवढीच माझी इच्छा आहे. बरोबर. आणि बेसिकली माझ्या रक्तात आयुर्वेद आहे असं म्हटलं तरी काही चुकणार नाही, कारण जे माझी प्रेरणा आहेत हम्म. असे माझे गुरु, माझे आई वडील हम्म. हे स्वतः आयुर्वेद महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत. बरोबर. माझ्यासारखे अनेक विद्यार्थ्यांना घडवत आहेत. त्यांचाच आदर्श घेऊन हम्म. आणि त्यांचाच 20 वर्षाचा जो वारसा आहे हम्म. तो पुढे येण्याचं काम मी करत आहे. बरोबर. म्हणजे थोडक्यात घरातून तुम्हाला प्रेरणा मिळाली आहे. 100%. येस. आणि मग आपल्या बकू आयुर्वेदा आणि हे रुद्रा यामार्फत आपण कशा पद्धतीचं काम करतोय आयुर्वेदाचं? आयुर्वेदाला घराघरात पोहोचण्यासाठी आम्ही इवन फ्रॉम माय 4th इयर की एक बेसिक लेवलवर पोहोचण्यासाठी कॅम्प्स आम्ही ऑर्गनाईज करायचो. मोफत शिबिर. उदाहरणार्थ खांडगाववाल्यांना माहिती असते, आमचे संगमनेरचे एक मंदिर आहे खांडगाव, तिथे आम्ही दर सोमवारी एक शिबिर घ्यायचो. बर. मोफत वैद्यकीय शिबिर. बर. त्यामध्ये आम्ही आयुर्वेद ट्रीटमेंट मोफतमध्ये सर्व गरजू लोकांना द्यायचो. आणि आयुर्वेद घराघरात पोहोचेल केव्हा, जेव्हा त्याला पहिली प्रायोरिटी दिली जाईल. बरोबर. त्यासाठी पहिली प्रायोरिटी आयुर्वेदाला मिळणं हे गरजेचं आहे. मग त्या मोफत शिबिराला लोक म्हणजे तेवढी उपस्थिती लावायची का? 100%. हा. 30 ते 40 पेशंट स्टार्टिंगलाच. आता त्यामाने माझं एज कमी आहे. हा. फक्त एक सिंगल टीचर सोबत आम्ही आमचा कॅम्प ऑर्गनाईज केला होता. बरोबर. तिथून सुरुवात करून आज नाशिकला आमची ओपीडी आहे, पुण्याला आमची ओपीडी आहे, प्लस संगमनेरमध्ये पण आम्ही सध्याला कार्यरत आहोत. आणि मला वाटतं की हा जो प्रवास आहे हा प्रवास पुढे असाच चालू राहील. बरोबर. आणि घराघरात नक्कीच आम्ही आयुर्वेदाला पोहोचण्यात यशस्वी करू. आणि पेशंट्सचा असा कुठला अनुभव आहे का की सर आयुर्वेदामुळे मला खूप चांगला फरक पडलाय, म्हणजे असा कुठला अनुभव आहे का एखाद्या पेशंटचा? नक्की. माझे अनेक पेशंट्स आहेत. उदाहरणार्थ मी यांचं नाव घेऊ इच्छित नाही. Yes. सर स्वतः एक MBBS डॉक्टर आहे. हा. तर वंध्यत्वाची एक केस माझ्याकडे आली होती. बर. की 8 वर्षापासून बच्चू होत नव्हतं. तर सगळे उपाय करून झाले, IVF करून झालं, परंतु त्याला काही रिझल्ट आला नाही. आम्ही आयुर्वेदामध्ये पंचकर्म, तुम्ही ऐकलं असेल. हो. आयुर्वेदाचं सर्वात मोठं वरदान म्हणजे पंचकर्म. पंचकर्माचे जे रिझल्ट आहेत ते अतिशय अप्रतिम आहेत. आणि मेन म्हणजे आपण जे म्हणतो की आयुर्वेद मुळापासून बरं करतं, तर ते बरं कसं करतं, त्या पंचकर्मामार्फत करतं. त्यांना पंचकर्माचा आम्ही एक कोर्स केला, सिंगल कोर्स, आणि तुम्हाला खोटं वाटेल 3ऱ्या महिन्यातच त्यांना प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाली. असं आहे. आणि फक्त तेच नाही, तर आता इथं सांगणं एक गोष्ट चुकीची आहे, पण 2 आमदारांची ट्रीटमेंट सध्या माझ्याकडे चालू आहे. आणि त्यांचा पण अप्रतिम रिझल्ट आहे, पण ते कारणामुळे मी ते सांगू शकत नाही त्यांची नावं. बरोबर. म्हणजे थोडक्यात आयुर्वेदाचे रिझल्ट आहेत आणि पेशंटच्या पण तशा प्रतिक्रिया पण म्हणजे तुम्हाला समाधानकारक येतात. हो. ओके. आणि सर कसं आहे, सध्या आहे ना तरुणांना अभ्यासासाठी कधी कधी म्हणतात अभ्यासामुळे जास्त हेअरफॉल होतोय, किंवा मग पाण्यात बदल झाला की हेअरफॉल होतोय. आणि तशा मग गोळ्या पण काय काय लोक सुरू करतायत, काय लोक C विटॅमिन वगैरे असतं ते सुरू करतायत. पण आयुर्वेदमध्ये असा कुठला घटक आहे का की ज्याच्यामुळे हेअरफॉल आपण थांबवू शकतो, किंवा तुम्ही तुमच्या पेशंट्सला काय सजेस्ट करता आयुर्वेदमध्ये की हे तुम्ही घ्या, किंवा हे तुम्ही करू शकता हेअरफॉल कमी करण्यासाठी? बेसिकली सर्वात महत्वाचा प्रश्नच असा आहे की हेअरफॉल हा खरंच एक आजार आहे का? हेअरफॉल चालू होतो माणसाला जन्मापासून, बंद होतो मेल्यानंतर. केस गळणे स्वाभाविक प्रक्रिया आहे. बरोबर. जे रोज 5-50 केस असे गळत असतात. जे केस जातात त्याच्याऐवजी नवीन केस न येणे म्हणजे टकलेपणा. जर उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगू, गोड खाणं डायबिटीज आहे का? नाही. गोड पचवणं शकणं डायबिटीज आहे. बरोबर. तसंच हेअरफॉल म्हणजे हा काही आजार नाही. जे केस गेलेत त्याच्याऐवजी नवीन केस न येणे यात प्रॉब्लेम आहे.
बरं. आणि आयुर्वेद याच रिग्रोथवरती फोकस करत असतो. ओके. त्या रिग्रोथ मध्ये जर तुम्हाला आठवत असेल की तुमचे आजी आजोबा नाकात किंवा कानात तेल टाकत होते, हो हो हो. राईट? तर ते नस्याचा एक पंचकर्म म्हणून आमच्याकडे मेन्शन्ड आहे. हम्म, हम्म, त्या हम्म. सवयी केल्या, त्यामुळे जो 60 मधला आजार होता तो 30 मध्ये आला, 20 मध्ये आला. हम्म. त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नस्य प्रत्येकाने कंटिन्यू केलंच पाहिजे. बरोबर. पण मग सर सध्या मार्केटमध्ये बघा काही काही तेल आहेत. बरोबर. कांद्याचं तेल, कोरफडीचं तेल, ह्याचा खरोखर इफेक्ट पडतो का आपल्या केसांवर, की ते लावल्यावर किंवा साधं कोकोनट ऑइल असेल, खरोखर तेलाने फरक पडतो, केस वाढतात की कसं? म्हणजे कसं आहे, आयुर्वेदाच्या रासाची कारणे आपण पहिले डिस्कस केली, त्यापैकी हे एक हा. मुख्य कारण आहे. हा आपण म्हणतो हे तेल चांगलं, ते तेल चांगलं, हा सगळं चुकीचं आहे. हा. हेअर जे तुमचे गळतात, केस जे गळतात, त्याचं मेन कारण एक्सटर्नल नाही, ते इंटरनल आहे. हे समजून घेणं महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे बाहेरून तेल लावलं तरी आतमध्ये तुमचा फरक पडेल की पडणार नाही? जर केस बारीक असतील हा. तर त्याला तेल लावण्याचा फरक आहे. उदाहरणार्थ हा. 2 कन्सेप्ट असतात, एक असतं ऍब्झॉर्ब, एक असतं ऍडझॉर्ब. हम्म, हम्म, जर एखादा कागद आहे, हम्म. त्या कागदावर मी पाणी सांडलं तर ते ऍडझॉर्ब होईल, त्याच्या हम्म. फर्स्ट लेअरवर जाईल, हम्म, हम्म. आतमध्ये जिरणार नाही. हे जर त्याला घासलं हा. तर त्याच्या आतमध्ये जाईल. ओके. बरोबर. त्यामुळे ऍब्झॉर्ब होणं हे महत्वाचं आहे. ऍब्झॉर्ब जर झालं हम्म, तर त्याचा परिणाम दिसू शकतो. पण आयुर्वेदानुसार तेल केव्हा ऍब्झॉर्ब होतं माहिती आहे का? हम्म. 300 मात्रा हा कालावधी सांगितला. मात्रा म्हणजे आपण जेव्हा डोळ्याची उघडझाप करतो त्याला 1 हम्म. मात्रा असं म्हणतो. तर 300 वेळा जेव्हा आपण डोळ्याची उघडझाप करू तेव्हा ते त्वचेच्या पहिल्या लेअरमध्ये पोहोचेल. ते आपल्या पोहोचायचं असतं 5व्या लेअरमध्ये. एवढ्या मोठ्या केसांना आपण जर हे केल्या, मसाज केली हम्म. तर आहे ते केसही जातील. हो, तेवढं त्यासाठी आहे. केस बारीक असणं गरजेचं आहे. हा, ज्याचे हा. केस बारीक आहेत हम्म. त्याला आपण नक्कीच मसाज सांगतो. इव्हन आपल्या ट्रीटमेंटमध्ये सेकंड महिन्यामध्ये आपण टक्कल सांगतो. हा, हा, हा. टक्कल काय सांगतो? तर केस तुमचे दिसायला किती जरी सुंदर असले, हम्म. त्याचं मेन फंक्शन आहे टू प्रोटेक्ट युअर स्काल्प. हम्म. तर आपण जेव्हा केस उडवतो बॉडी परत केस आणते, बरोबर. आपण परत केस उडवतो बॉडी परत केस आणते. असं आपण जेव्हा 6 वेळा सांगतो तेव्हा 7व्यांदा जे केस येतात हम्म, हम्म, ते पूर्ण त्याच्या पोटण्याशी येतात. त्याच्यामुळे जेंट्समध्ये हमखास टक्कल केलेच पाहिजे. हम्म. दर 2-3 वर्षात एक टक्कल झालंच पाहिजे. हा, हा. आणि सर केस पांढरं होण्याचे प्रमाण पण सध्या खूप वाढले. बरोबर. मग त्याच्यासाठी काही उपाय आहेत का आयुर्वेदामध्ये? 100% जसं किंवा मी मग खाण्याचे वगैरे, भाजीपाला वगैरे असं? बरोबर. तर याच्यामध्ये खूप सुंदर उपाय आहे. इव्हन माझा जो रिसर्च स्टडी आहे, जसं मी तुम्ही मेन्शन केलं की जो स्पार्क अवॉर्ड मला मिळालेला आहे हम्म, हम्म, CCRS कडून. वी आर द ओनली वन इन महाराष्ट्र हु गॉट व्हेरी गुड रँक फ्रॉम मिनिस्ट्री ऑफ आयुष. तर आमचा जो प्रोजेक्ट होता तो अकाली केस पांढरे होणे हम्म. यावरती आम्ही एक नस्य डिझाईन केलं होतं. ओके. तर त्या नस्याचे रिझल्ट वेअर दॅट गुड की आम्ही स्टार्टअप चालू करून दिलं हे रुद्र. आणि त्यामध्ये सुपर फूड म्हटलं मी एखादं की हम्म. केसांसाठी, पांढऱ्या केसांसाठी जर कोणतं चांगलं पदार्थ असेल तर काळ्या रंगाचे तीळ. ओके. ते तुमच्या केसांसाठी अमृत आहे असं समजा. मग ते खायचे? खायचे. हा. आणि ते केवढे खायचे? जेवढी आपण भाजी खातो त्या भाजीच्या 1/4 तरी गेले पाहिजे. ओके. समजा तुम्ही 1 वाटी भाजी खात असाल हा. तर त्याच्या 1/4 काय ते गेले पाहिजे. ओके. मग ते काय रोस्ट करून की कसं? रोस्ट करून नाही, रॉ फॉर्म मध्ये जसं आहे Raw तसं. form मध्ये. इव्हन तुम्ही चटणी करून घेऊ शकता. हम्म. इट्स वेल अँड गुड. मी पण डेली घेतो. ओके. असं. ओके. हे आपल्या प्रेक्षकांना खूप महत्वपूर्ण ठरेल, कारण ते खास हेअरफॉल खूप लोकांचा होतो, पांढरे केस भरपूर लोकांचे होतात. त्यामुळे कळत नाही लोकांना की नक्की आपल्याकडून काही चुकतंय आणि थप्पा तेल डोक्याला लावलं जातं. बरोबर. त्याच्यामुळे आता तुमच्याशी बोलल्यावर समजतंय की भरपूर तेल लावणं पण चुकीचं आहे तसं. आणि सर सध्या मुली असतील किंवा महिला असतील भरपूर प्रमाणात हेअर ट्रीटमेंट करतात. मग ते स्ट्रेटनिंग असेल हे, तर एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून तुमचं काय म्हणणं आहे की ह्या सगळ्या ज्या ट्रीटमेंट आहेत तर त्या कितपत योग्य आहेत आपल्या केसांसाठी? केसांसाठी ट्रीटमेंटमध्ये आपण जेव्हा ट्रीटमेंटचा विचार करतो हम्म. तेव्हा तो मुळापासून केला गेला पाहिजे. हम्म. बेसिकली केस गळत आहे किंवा केस पांढरे होत आहे, हम्म. त्याचं कारण काय आहे? तर मुलींमध्ये सर्वात महत्वाचे कारण 2 असतात. हम्म. एक म्हणजे थायरॉइड आणि एक म्हणजे पीसीओडी. ओके. हे जर 2 असतील हमखास केस गळतात. तुम्ही बिंदास चेक करू शकता. एक सर्वे स्टडी होता, हम्म. माझा स्वतः सर्वे स्टडी आहे. हम्म. तर हेअरफॉलच्या जेव्हा आम्ही प्रिव्हेलन्स केला महिलांमध्ये 10 पैकी 3 महिला ज्यांना हेअरफॉल आहे त्यांना थायरॉइड आणि 2 महिला त्यांना पीसीओडी हे डिसीज आम्हाला सापडले. त्यामुळे बेसिक कॉज ट्रीट करणं, ते थायरॉइड ट्रीट करणं हे महत्वाचं आहे. ते थांबवलं तर हेअरफॉल नक्कीच थांबणार. ओके. आता आपण खरं पीसीओडी आणि पीसीओएसचा विषय काढलाच आहे, तर पीसीओडी आणि पीसीओएस पण भरपूर प्रमाणात मुलींमध्ये खूप जास्त प्रमाणात वाढलाय.
तर मग ही समस्या थोडीफार कमी करण्यासाठी काय मुलींनी नक्की केलं पाहिजे? आहारात काय बदल केले पाहिजेत किंवा डेली रुटीनमध्ये काय केलं पाहिजे? आणि सगळ्यात महत्त्वाचं पी-सी-ओ-डी आणि पी-सी-ओ-एसचा जो काही आजार म्हणता येणार नाही, पण जो त्रास होतो, तर तो आपल्या ॲलोपॅथीच्या गोळ्यांनी खरोखर थांबतोय का? की ते तात्पुरती ट्रीटमेंट आहे तुमच्यासाठी? माझ्या मते पीसीओएसची जी ट्रीटमेंट आहे, हां. पीसीओएस हा आयुर्वेद दृष्टिकोनातून जर बघितला हं. तर तो आमच्याकडे एक दोष कल्पना असते. हं, हं. तर वात कफज विकारामध्ये आम्ही त्याला समाविष्ट करतो. यामध्ये सर्वात महत्त्वाचा कॉज जो आहे तो म्हणजे सेकंडरी लाईफस्टाईल. हं, हं. रात्री जागणे, व्यायाम न करणे हं. आणि जंक फूड खाणे, हं, हं. यामुळे पीसीओडीचं प्रमाण प्रचंड वाढत चाललंय. आणि हे थांबण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक रुटीन फॉलो केला पाहिजे प्रत्येक मुलीने. रोज स्वतःसाठी 30 मिनिटं वेळ काढा आणि त्यामध्ये व्यायाम करा. हं, हं. नक्कीच तुम्हाला पीसीओडीला फरक जाणवेल. हं. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा तुम्हाला तो त्रास होतो, हं, हं. पिरियड्समध्ये समजा तुम्हाला जो त्रास होत असेल, हां. तर तेव्हा तुम्ही बाहेर नाही फिरलं पाहिजे, प्रॉपर आराम केला पाहिजे आणि ॲटलिस्ट त्या काळात तरी लवकर झोपायचा प्रयत्न करा. बरोबर. असं आणि पी-सी-ओ-एससाठी काय सांगाल? पीसीओएस पण त्याचाच म्हणजे पुढचा व्हर्जन म्हणू शकतो. हं, हं. पीसीओएस म्हणजे सगळ्यात आधी तर सर मुळात आहे ना, आपल्या प्रेक्षकांना हे सांगा की पी-सी-ओ-डी आणि पी-सी-ओ-एस मध्ये नक्की फरक काय आहे? पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसऑर्डर ओके. आणि पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. डिसऑर्डर हा सिंगल असतो. जेव्हा तो पुढे वाढतो तेव्हा तो सिंड्रोममध्ये कन्वर्ट होतो. हं, हं. त्यामुळे त्याचाच अल्टरनेट तुम्ही समजू शकता त्याला, पीसीओएसला. पण पीसीओएस आणि पीसीओडीसाठी या दोघांसाठी व्यायाम करणे हं. हा एकमेव पर्याय आहे. बरोबर. आणि मग मला वाटतंय की जेव्हा पिरियड्स वगैरे येतात, तेव्हा प्रचंड प्रमाणात काही मुलींचं पोट दुखतं, अगदी लोळण्यापर्यंत अवस्था जाते. मग अशा वेळी गोळ्या खाणं कितपत योग्य आहे? की आपलं नॉर्मल जे काही शेक असेल वगैरे ते घेतलं पाहिजे, गरम पाण्याचा शेक असेल. तुम्हाला ॲज अ डॉक्टर म्हणून तुमचं त्यावर काय मत आहे? माझं असं मत आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हं. तुम्हाला पहिल्यांदाच तो त्रास जाणवत असतानाच हं. ट्रीटमेंट घेतली पाहिजे. हं, हं, हं. मुली काय करतात, अंगावरती काढतात हो. की ठीक आहे यावेळेस नाही, पुढच्या वेळेस बघू, पुढच्या वेळेस हं. बघू, असा करत करत तो पीसीओडी पीसीओएस मध्ये कन्वर्ट होतो. हं. त्यासाठी स्टेज 1ला ट्रीटमेंट घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं पंचकर्म, तर मला असं वाटतं की त्यासाठी बस्ती हा एक पंचकर्म हं. दर माणसाने, इव्हन मी पण करतो, प्रत्येक हं. माणसाने एकदा तरी वर्षातनं केलंच पाहिजे. त्याने काय इफेक्ट होतो नक्की सर? त्यांनी आपण म्हणतो अँटी एजिंग थेरपी जी आहे हं. त्याचा आपण बराच रोल आहे त्याच्यामध्ये. हं, हं, हं. की हेल्थ जी तुमची मेंटेन आहे हं. ती मेंटेन करायचं काम करतं. बेसिकली आयुर्वेदाचं प्रयोजन काय आहे? स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. हं. म्हणजे काय? पहिलं प्रयोजन आहे की स्वस्थ व्यक्तीला स्वस्थ ठेवणं बरोबर. आणि दुसरं प्रयोजन आहे की रुग्ण आतुर याला बरं करणं. हं. त्यासाठी रुग्णाला म्हणजे जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला रुग्ण न होऊ देणं हं, हं, हे हं. महत्वाचं आहे. बरोबर. आणि सध्याच्या काळात म्हणजे भरपूर असं होतं की अ, बसून काम सुरू आहे. म्हणजे ऑफिसमध्ये असेल, कुठेही असेल. मला वाटतंय शिक्षक सोडले तर बहुतांश सगळेच लोक बसून काम करतात. त्याच्यामुळे जॉइंट पेन वाढलंय, बॅक पेन वाढलंय. त्यासाठी आयुर्वेदामध्ये काही उपाय आहेत का? बरोबर. जेणेकरून लोक म्हणजे तशा थेरपीज सुद्धा आयुर्वेदाकडून घेऊ शकतील. बरोबर. तर आता मी पुण्यामध्ये माझी व्हिजिट असते. हं. तर पुण्यामध्ये मी बघतो माझे प्रचंड जॉइंट पेनचे पेशंट्स आहेत. हं, हं, हं. आणि जर तुम्ही बघितलं की प्रोफेशन बेस्ड जॉइंट पेन हा हं. जो कन्सेप्ट आहे हा त्यांच्यामध्ये आढळतो. माझ्याकडे जो क्लास येतो ज्यांना जॉइंट पेन आहे, हं. 90% लोक असतात जे IT मध्ये काम करतात. बरोबर. इव्हन माझा सख्खा भाऊ IT मध्ये काम करतो. हां. दिवसभर बसून काम असतं, प्रचंड स्ट्रेसचं काम असतं. हो. त्यांना मी एक सल्ला देऊ इच्छितो की तुम्हाला बसायची वेळ येत आहे, ठीक आहे, तुमचं प्रोफेशन आहे, हं. किंवा सोडता नाही येणार, बरोबर. तुम्ही दर अर्ध्या तासाने एक चक्कर मारून यायची. हं. तेवढं जर रुटीन फॉलो केलं बरोबर. तरी बस झालं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की ज्यांना जॉइंट पेनचा त्रास आहे, हं. जेवणामध्ये एक गोष्ट 100% ऍड करा, ती म्हणजे तूप. तूप तुमच्यासाठी अमृता समान आहे. हं. ते जर तुम्ही जेवणात ऍड केलं तुम्हाला जॉइंट पेनचा त्रास भविष्यामध्ये पण होणार नाही. आणि हं. सेम जसं मी पीसीओडीला सांगितलं की एकदा पंचकर्म हे वर्षातनं झालंच पाहिजे. हं, 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 हं. आणि म्हणजे आयुर्वेदमध्ये सगळ्यात प्रभावी असं औषध कुठलं असेल? माझ्या मते आयुर्वेदामध्ये सर्वात प्रभावी औषध म्हणजे तुमचा आहार. हं. तुमचा आहार हेच तुमचं औषध आहे. बरं. कारण जे आपण खातो तेच तुमच्या शरीराला लागतं. आचार्य चरक जे आहेत ज्याला आम्ही फादर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन म्हणतो, हं, हं, हं. तर त्यांनी एक अग्रे संग्रह लिहिलाय. अग्रेचा अर्थ काय की त्या गोष्टीत ती गोष्ट श्रेष्ठ.
ते म्हणतात अन्नम वृत्ती कराणाम, म्हणजे वृत्ती करण्यासाठी अन्न हे सर्वात श्रेष्ठ आहे. अन्नाचं सेवन जर योग्य झालं, जर ते सात्विक असेल, तर ते तुमच्या बॉडीला चांगलं लागेल, अजून चांगलं लागेल. आयुर्वेदमध्ये सर असं काही डायटिंग वगैरे प्रकार असतो का? म्हणजे इतर डॉक्टर जे असं सांगतात की डायटिंग करा किंवा दीक्षित फॉर्म्युला असतो, तसं आयुर्वेदमध्ये कुठला असा फॉर्म्युला आहे का तब्येत कमी करण्यासाठी वगैरे? तब्येत कमी करण्यासाठी फॉर्म्युला नाही तर कन्सेप्ट आहे की लंघन, ज्याला उपवास म्हणतो आपण, आयुर्वेदाने मेन्शन केला आहे. मी म्हणतो की प्रत्येक नॉर्मल व्यक्तीला माझा एक सल्ला असेल की वीक मधनं एक तरी उपवास ठेवा. आणि उपवास म्हणजे उपवास साबुदाणा खातोय किंवा बटाटे खातोय त्याला उपवास नाही म्हणत. बरोबर. प्रॉपर उपवास फक्त पाण्याचा. आणि जर तुम्हाला त्या भूक लागली तर तुम्ही ताक घेऊ शकता, आमसूल पाणी घेऊ शकता, पण एक दिवस जर तुम्ही उपवास केला तुमची बॉडी डिटॉक्स करते. असं ताक पण म्हणतात की ताक घेतलं पाहिजे डिटॉक्स होण्यासाठी, हे म्हणजे आहे का ते खरोखर? डिटॉक्स होण्यासाठी नाही ऍक्च्युली. ताक जे आहे ते जे अर्शाचे पेशंट आहे, ज्याला आपण पाईल्स म्हणतो, ओके, पाईल्सच्या पेशंटनी तर 100% ताक घेतलं पाहिजे. ओके. त्यांनी जेवणासोबतही ताक प्याव असा रेफरन्स आमच्या आयुर्वेदामध्ये आहे. आणि खरं ज्या व्यक्तींना पाईल्स आहे तर त्यांनी आयुर्वेदाचे एक डॉक्टर म्हणून तुम्ही त्यांना काय सांगाल की कुठल्या प्रकारचं अन्न खाल्लं पाहिजे आणि कुठल्या प्रकारचं अन्न नाही खाल्लं पाहिजे? कित्येक लोकांचं असं आहे की त्यांना नाही स्वतःसाठी डॉक्टरांकडे जात आहेत, तर ते कमीत कमी आपला आजचा व्हिडिओ पाहून तशा पद्धतीने उपचार करतील की काय खावं काय नाही खावं. ओके, तर बेसिकली मी त्यांना एकच सांगेल, तुम्हाला पचतंय तेवढंच खा. ओव्हर इटिंग हा सर्वात मेन कॉज आहे अर्शाचा, म्हणजे पाईल्सचा. जेव्हा जिभेवर ताबा नसतो तेव्हा काहीच पॉसिबल नाही. की लिमिटेड डाएट, आता आपल्याकडे म्हटलंय की जेव्हा आपण म्हणतो बदनी कवळ घेता, त्यामध्ये काय म्हटलंय, यज्ञासमान खावे. यज्ञासमान म्हणजे अन्नाची अशी आहुती येतो आपण, तशी आहुती द्यावी. आणि आताची जे डाएट आहे त्याच्यामध्ये काय करतो आपण, गळ्यापर्यंत खातो. सगळ्यात चुकीचा कन्सेप्ट आहे. अन्न जेव्हा आपण खातो तेव्हा पोटाचा किंवा कोठाचा एक पार्ट आपण रिकामा ठेवून ते खाल्लं पाहिजे. आणि आपल्याकडे कसं असतं की बाहेरचे लोक जेव्हा सांगतात तेव्हा ते काहीतरी खूप चांगलं आहे असं वाटतं, पण ते अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला एकदम सुंदर उदाहरण देतो मी. जर इन जनरल हॉटेलमध्ये गेलो तर आपण काय करतो, आपण घेतो पहिले स्टार्टर, मग घेतो आपण मेन कोर्स, मग घेतो आपण डेझर्ट. तर आयुर्वेदामध्ये काय म्हटलंय माहिती का, प्रथम जो मधुर आहार म्हणजे जे गोड आहे ते पहिले खा. उदाहरणार्थ आपण खातो पण आमरस पुरणपोळीचं ताट असेल तर पहिले आपण काय खातो, आमरस पुरणपोळीच खातो. का चटणी खातो पहिले? नाही खात. आमरस पुरणपोळी खातो. आपले सिद्धांत खूप सुंदर आहेत, फक्त एव्हिडन्स नाही म्हणून त्यांना बाहेर काढण्यात आलं. पण मी म्हणतो हाच सर्वात मोठा एव्हिडन्स आहे की ते अजून शिल्लक आहे. बरोबर. आणि पाईल्सचे पेशंट जास्त करून असं म्हणतात की पाईल्सच्या पेशंटने नॉनव्हेज खाणं कमी करा, फिश खाणं कमी करा किंवा कडधान्य खाणं कमी करा, वांग बटाटा खाऊ नका. तर ते म्हणजे खरोखर ते खाल्लं नाही पाहिजे की तुम्ही आता म्हटलात तसं खा पण समप्रमाणात किंवा थोडंसं कंट्रोलमध्ये खा? बरोबर. तर कडधान्य नाही खाल्ले पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की जेवढं पचवू शकता तेवढंच खा. आणि खिचडी किंवा लाईट हे जे आयटम आहेत, लाईट पदार्थ तुम्ही खाऊ शकता. आणि जेवणामध्ये तुपाचं प्रमाण वाढवा. अगेन पाईल्सच्या पेशंटनी ते सुद्धा फॉलो केलं पाहिजे. आणि पाईल्स मध्ये कसं असतं की पहिल्या स्टेजला तुमच्याकडे तुम्ही तुमचे जे जवळचे डॉक्टर्स त्यांना दाखवा, लोक लाजतात. हा अतिशय कुठलाही विषय की ज्याला पाईल्स येतो त्याचा त्रास शेअर नाही करत, तो त्याला वाढू येतो, मग तो पुढे भगंदरमध्ये कन्वर्ट होऊ शकतो, अजून काय होऊ शकतं. तर ते खूप रिस्की आहे ऍक्च्युली. त्यासाठी इनिशियल स्टेजला ट्रीटमेंट घेणं अत्यंत महत्वाचं आहे. बरोबर. त्यामध्ये आयुर्वेदामध्ये एक क्षारसूत्र नावाची थेरपी येते, पॅरासर्जिकल प्रोसिजर असते. क्षारसूत्रामध्ये अत्यंत प्रभावी ट्रीटमेंट आहे, ती करू शकतो. ओके, तर आता थोडं गर्भसंस्काराकडे येऊयात. सध्या खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे मला वाटतंय ऑनलाईन वर्ग सुद्धा घेतले जातात प्रेग्नेंट महिलांचे गर्भसंस्काराचे. तर हे म्हणजे खरोखर इफेक्ट असतो का गर्भसंस्काराचा? सगळ्यात महत्वाचं ह्या गर्भसंस्काराच्या वर्गामध्ये नेमकं काय घेतलं काय जातं आणि आयुर्वेद ह्या सगळ्या प्रकाराकडे कसं बघतोय? ओके, तर गर्भसंस्कार हा एकमेव संस्कार नाही. पहिली गोष्ट, आयुर्वेदामध्ये 16 संस्कारांचं वर्णन केलंय. त्यापैकी हार्डली 3 ते 4 आपल्याला माहिती असतात. एक म्हणजे बारस, ज्याला आपण म्हणतो नामकरण संस्कार. दुसरं असतं लग्न, त्याला आपण विवाह संस्कार म्हणतो. तिसरं म्हणजे
माणूस गेल्यावर अंत्येष्टी, अंत्यसंस्कार, बरोबर. हे 3-4 संस्कार लोकांना माहित असतात. तर आयुर्वेदामध्ये 16 संस्कारांचं वर्णन आहे. त्यापैकी एक संस्कार म्हणजे गर्भसंस्कार. गर्भसंस्कारामध्ये जसं मॉडर्न सायन्समध्ये आपण अँटीनेटल केअर म्हणतो, तसंच मूल कसं वाढवावं, ते कसं चांगलं व्हावं, यासाठी आयुर्वेदामध्ये काही रेफरन्सेस आले आहेत. त्यामध्ये त्या ती जी धात्री असते, म्हणजे जी प्रेग्नेंट वुमन असते, त्या प्रेग्नेंट वुमनला आपण तिच्या प्रकारचा वेगवेगळा डाएट सांगू शकतो तिच्या अकॉर्डिंग. प्लस 9 महिन्याचे 9 फॉर्म्युलेशन असतात, त्याला आपण मासानुमासिक काढे म्हणतो, ते आपण त्यांना चालू करू शकतो. आणि जेवढं आपण सात्विक त्यांना गोष्टी देऊ तेवढंच बच्चू अजून चांगलं होऊ शकतं. आणि म्हणजे मुळात गर्भसंस्कार हे पोटात बाळ राहिल्यापासूनच करणं गरजेचं आहे, की बाबा काही ठराविक महिना आहे तेव्हा गर्भसंस्काराचे वर्ग तुम्ही लावा, किंवा वर्ग न लावता तुम्ही घरच्या घरी पण करू शकता असं? घरच्या घरी करण्यापेक्षा माझा हा चांगला सल्ला असेल, तुमच्या जवळपास जे वैद्य आहे त्यांच्याकडे गर्भसंस्कार केलं अतिशय योग्य. आणि गर्भसंस्कार जो आहे तो बच्चू पोटात असण्याच्या पहिलेपासूनच चालू होतो, त्याला आपण गर्भाधान विधी म्हणतो. तो विधी केल्यानंतर जर तुम्ही कन्सिव्ह करत असाल तर डेफिनेटली बच्चू खूप चांगला ओके. त्या विधीचं नाव काय सर? म्हणजे गर्भाधान विधीच म्हणतात. गर्भाधान विधी. हो. ओके. गर्भाधान संस्कार 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे. ओके. आणि आयुर्वेदाबद्दल लोकांच्या मनात अशी थोडीशी भीती असेल किंवा जो इग्नोरन्स आहे, तर तो दूर करण्यासाठी तुम्ही आज प्रेक्षकांना काय सांगाल, की आयुर्वेद खरोखर तेवढं शक्तिशाली आहे, भले थोडासा लेट त्याचा परिणाम दिसत असेल, पण ते मुळासकट नष्ट करेल एखादा आजार, असं उदाहरण पण आम्हाला सांगा तुम्ही तुमच्या पेशंट मधलं. प्रत्येक गोष्टीला मेडिसिन लागते अशातलाच काही प्रकार नाही. मी तुम्हाला माझी अतिशय सुंदर केस सांगतो, पुण्यामधलीच केस आहे. एक इंजिनियर विद्यार्थी, त्याचं वय वर्ष 28, इंजिनिअरिंग पास आउट होऊन तो बाहेर निघाला, डिग्री नाही, काहीच नाही. तर 2020 आला, 20 मध्ये आला कोविडमुळे त्याचे सगळे विषय निघाले, ऑनलाईनमुळे तो पास झाला. ही ओरिजिनल आहे. तर नाशिकला ते माझ्याकडे फॉलोअपला आले. तर सिव्हिअर केस ऑफ डिप्रेशन, तो पेशंट डिप्रेशनच्या गोळ्या घेत होता, त्याला कंटिन्यू 5 ते 6 वर्षापासून डिप्रेशनच्या गोळ्या चालू होत्या आणि सगळ्या वारंवार औषध घेऊन तरसले होते. ते नाशिकला व्हिजिटला आले. मी म्हटलं मला पेशंटला एकदा बघू द्या. तर पेशंटला मी डायग्नोस केलं, बघितलं की ठीक आहे, तो दाखवतो आहे की मी डिप्रेसिंग आहे. तर मी त्याच्या आईला सांगितलं, त्याची आई त्याला घेऊन आली होती, सिंगल पॅरेंट होता. मी म्हटलं काकू याला मला अंडर ऑब्झर्वेशन माझ्या क्लिनिकमध्ये 1 दिवस ठेवू द्या. मी त्याला 1 दिवस माझ्या क्लिनिकमध्ये अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं. आणि त्याची लाईफस्टाईल अशी होती, तो रात्री 4ला झोपायचा, सकाळी म्हणजे काय दुपारी 12ला उठायचा, त्यानंतर जेवण करायचा, मोबाईल पाहायचा, परत झोपायचा. तीच त्याची लाईफस्टाईल चालू होती. आणि आपण म्हणतो की प्रचंड या गोष्टीमुळे प्रचंड वेट वाढलं होतं, 98 kg त्याचं वेट होतं. ठीक आहे. आणि डिप्रेशन, तर मी त्याला असंच विचारलं की तुला डिप्रेशन आहे कशामुळे, काय झालं, रिलेशनशिप स्टेटस आहे का, अजून कोणता तुला ताण आहे त्याच्यामुळे तुला त्या गोष्टी होत आहेत. तर तो म्हटला हो सर खूप डिप्रेशन आहे. तर मला कळालं, मला केस डायग्नोज झाली. मी आईला सांगितले काकू तुम्ही जा पुण्याला, मी याला करतो ठीक. माझा एक असिस्टंट आहे, त्याला बोलवलं, तुमचा दरवाजा बंद केला. तो खडाडला. तो केस ऑफ डिप्रेशन नव्हताच, तो फक्त घरच्यांना वेड्यात काढत होता की त्याला सगळं मिळत होतं, जेवायला मिळत होतं, सगळं मिळत होतं, त्यामुळे तो फक्त घरच्यांना वेळात काढत होता की केस ऑफ डिप्रेशन. ही केस कोणालाच डायग्नोज झाली नाही, कोणी मुळाशी गेलंच नाही. सगळे काय म्हणाले की ठीक आहे डिप्रेशन आहे द्या गोळ्या, डिप्रेशन आहे द्या गोळ्या. ती केस ऑफ डिप्रेशन नव्हती. तो रडला, तो म्हटला सॉरी सर की घरी नका सांगू. मी म्हटलं असं कसं घरी नका सांगू. त्याची आई नारायणगाव पण पोहोचली होती. त्यांना म्हटलं काकू वापस या. काकू वापस आल्या. काकू म्हणे सर काय ट्रीटमेंट केली तुम्ही, लगेच बरा आला हा. मी म्हटलं याला उठता लात आणि बसता बुक्की पाहिजे म्हटलं, ही ट्रीटमेंट तुम्ही जरा दिली असती तर आज याची ही वेळ नसती आली. त्यानंतर त्याला आम्ही समजवलं की अशा गोष्टी करू नको, काउन्सिलिंग ज्याला आश्वासन चिकित्सा म्हणतो, ती ट्रीटमेंट आम्ही त्याला दिली. सांगितलं की असंच करणार आहेस का, पुढे काय, पुढे अजून एवढं लाईफ पडलाय. त्यासाठी आम्ही त्याला सांगितलं की तू काहीतरी जॉब कर. तो त्यालाही तयार नाही झाला. मग त्याच्या आईला मी एकच पर्याय दिला शेवटचा, याला 10,000 रुपये द्या, याला घरातून हाकलून द्या. शेवटी आईचं काहीच ते नाही म्हटलं. मग एक आमचे डॉक्टर आहेत पुण्यातले ओळखीचे, नाव नाही घ्यायची, त्याच्याकडे आम्ही त्याला नाईट शिफ्टला जॉब लावला. तिथे त्याचा पब्लिक कॉन्टॅक्ट आला. मग त्याला कळलं की बाहेर काय रियालिटी आहे.
आपण ज्या पेमेंटवर काम करतोय त्या पेमेंटमध्ये बाहेर किती कष्ट करावे लागतात, हम्म. किती अडचणी येतात. त्यानंतर रिएलिटी चेक बसला थोडक्यात. तो परत त्याच्या आईकडे गेला, म्हटला सॉरी की माझी चुकी झाली, हम्म. मी तुम्हाला वेळ बनवत होतो, पण इथून पुढे मी करणार. तो आज 8 लाख त्याला पॅकेज IT मध्ये काम करतो. अरे वा. ही केस आतापर्यंत लाईफ मधली सर्वात बेस्ट केस आहे माझी. हा हा हा. आणि माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच की प्रत्येक वेळेस गोळ्या औषधच म्हणजे ट्रीटमेंट नसते, हम्म, 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 की फक्त डॉक्टरचे काही शब्द सुद्धा हम्म. पेशंटला लिप देऊ शकतात. बरोबर. आणि सर आयुर्वेद आणि मॉडर्न मेडिसिन ह्याच्यामध्ये अप्रत्यक्षपणे का होईना पण एक स्पर्धा आहे. पण मग हीच स्पर्धा समजा कमी करायची झाली किंवा ही स्पर्धा बाजूला ठेवून मॉडर्न मेडिसिन आणि आयुर्वेदाने जर एकमतानं एक संगतीनं जर समजा पुढे जाऊन एकत्र थोडा काम करायचा प्रयत्न केला तर 100% भारतासाठी त्याचा फायदा होईल. एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून तुम्हाला काय वाटतं की खरोखर मॉडर्न मेडिसिन आणि आयुर्वेदाने एकत्र येऊन काम केलं पाहिजे का? नक्कीच केलं पाहिजे. हम्म. बेसिकली मॉडर्न मेडिसिन आणि आयुर्वेद हे दोघं बनले तरी काय, हम्म. यांचा दोघांचा उद्देश एकच आहे, रुग्णाचं स्वास्थ्य. बरोबर. बरोबर. त्यामुळे मॉडर्न मेडिसिन चांगलं किंवा आयुर्वेद मेडिसिन चांगलं अशाला काही प्रश्नच नाही. प्रत्येकाचे प्लस मायनस प्रत्येकाला माहिती असतात. हो. उदाहरणार्थ इमर्जन्सी कंडिशनमध्ये मॉडर्न मेडिसिन हे श्रेष्ठ आहे, हे मी आणि माझ्यासोबतचे सगळे वैद्य सुद्धा मान्य करतील, बरोबर. काहीच अडचण नाही. हम्म, हम्म, हम्म. पण हीच गोष्ट तेवढीच खरी आहे की क्रॉनिक डिसिजेसमध्ये आयुर्वेदाला तोड नाही. त्यामुळे डिसीज वाईज प्रत्येकाचं आपापलं महत्व आहे. बरोबर. इमर्जन्सीमध्ये जर तुम्ही मॉडर्न मेडिसिनचा पर्याय नाही घेतला, पेशंटची डेथ होऊ शकते. हम्म. त्यामुळे त्या बाबतीत मॉडर्न मेडिसिन श्रेष्ठच आहे आणि क्रॉनिक डिसऑर्डरमध्ये पण आयुर्वेद मेडिसिन श्रेष्ठच आहे. बरोबर. आणि जे आता बाबा नुकतेच MBBS ला किंवा BAMS ला ऍडमिशन घेऊ इच्छिणारे जे तरुण आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल की हा आयुर्वेदिकच्या क्षेत्रामध्ये पण तुम्ही चांगली भरारी घेऊ शकता, तुम्हाला चांगलं पेमेंट असू शकतं. तर तुमच्या थोडं त्या विभागाबद्दल माहिती द्या की जी काही तरुणांना आणखी माहिती नाहीये, ज्यांना फक्त MBBS चीच एक बाजू माहिती आहे आणि आयुर्वेदिक पासून ते पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. बरोबर. बेसिकली कसं असतं, सर्वात पहिला प्रिफरन्स लोक येतात MBBS ला, हो. त्यानंतर प्रिफरन्स असतो BMS ला. त्यामुळे BMS ला जो आलेला क्राऊड आहे ही रिअलिटी आहे. हम्म, हम्म. BMS ला आलेला क्राऊड हा MBBS न मिळालेला न क्राऊड मिळाल्यामुळे. बरोबर. बरोबर. आणि आयुर्वेदाची गोडी त्यांच्या मनात निर्माण व्हावी यासाठी मुळात प्रयत्नच केले जात नाही. लोकांना काय असतं की ठीक आहे, BMS ला ऍडमिशन झालाय, डॉक्टर घेऊन बाहेर पडला, हम्म. प्रॅक्टिस करेल. तसं नसतं. त्याच्या मनात जर त्याची आयुर्वेदाविषयी गोडीच निर्माण झाली नाही हम्म. तर तो काय करणार, काहीच नाही करू शकत. बरोबर. त्यासाठी इव्हन सरकारने बऱ्याच स्कीम्स आणल्या आहेत. त्याच्यामध्ये स्पार्क स्कीम, जसं मला त्यामध्ये अवॉर्ड भेटला, 50,000 रुपये तुम्हाला स्टायपंड देतात हम्म, रिसर्च वर्कसाठी तुमच्या हम्म, हम्म. मिनिस्ट्री ऑफ आयुष. तर ती स्कीम्स आपण अप्लाय करू शकता. STRG शॉर्ट टर्म रिसर्च ग्रँट, जे आपलं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे, ती पण ती स्कीम राबवत असतं. ओके. त्या स्कीम्स मधून विद्यार्थ्यांना पुढे तुम्ही रिसर्चमध्ये जाऊ शकता. या गोष्टीसाठी फंडिंग दिली जाते, रिसर्च टॉपिकसाठी फंडिंग दिली जाते. याबद्दल विद्यार्थ्यांना कळत नाही आणि विद्यार्थ्यांना जाणून घ्यायची इच्छा पण नसते, पहिली गोष्ट. त्यामुळे आपण MBBS न मिळालेला क्राऊड आहोत यापेक्षा आपण एक उत्तम BMS क्राऊड आहोत, ही भावना त्यांच्या मनात आणणं सर्वात बरोबर. गरजेचं आहे. आणि आता सध्या आपल्या देशात किंवा राज्यात असेल ज्या प्रमाणात सरकारी दवाखाने आपल्या मॉडर्न मेडिसिनचे बनत आहेत, तसंच आयुर्वेदिक मोठे दवाखाने सरकारी बनणं गरजेचं आहे का? अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्याबद्दल काम सुद्धा चालू आहे. आयुष आरोग्य मंदिर याच्या नावाअंतर्गत प्रत्येक शहरामध्ये त्याचं कामही चालू झालं आहे. आयुष दवाखाने तेवढे मोठे आहेत आणि त्यांचं कन्स्ट्रक्शन सध्या अंडर प्रोसेस आहे. आणि विषय असा होतो की लोक प्रिफर का नाही करत, तुम्हाला अजून एक कारण सांगतो, इन्शुरन्स. बरोबर. सगळे जे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चालतात ते कशावर चालतात? इन्शुरन्स. राईट. आयुर्वेदाला बऱ्याच इन्शुरन्स कंपन्या आहेत ज्या क्लेम नाही करून घेत, आणि ज्या क्लेम करतात त्या काय म्हणतात, आम्हाला NABH पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाची थोडी परिस्थिती नसते की तो त्याच्या हॉस्पिटलला NABH अप्रूव्ह करू शकतो. त्यासाठी या स्कीम्स मध्ये काही बदल करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्या स्कीम्स मध्ये जर बदल केले तर नक्कीच घराघरामध्ये आयुर्वेद पोहोचू शकतो. बरोबर. आणि एक BAMS डॉक्टर म्हणून तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल की तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुम्ही हे अन्न खा
की ज्यामुळे तुम्ही फायदेशीर राहाल आणि कशा पद्धतीनं डेली रुटीन तुम्ही केलं पाहिजे चांगल्या स्वास्थ्यासाठी? असं म्हणतात की ईट एन ॲपल अ डे कीप्स युअर डॉक्टर, राईट? मी म्हणेल ईट एन आंवला अ डे. आवळा हा सर्वात उत्तम रसायन ड्रग आहे जो तुम्ही डेली सेवन केला पाहिजे. प्रचंड अँटी एजिंग आहे. बरोबर. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की ती लाईफस्टाईल, जसं तुम्ही म्हणजे दीक्षित पॅटर्न हा पांडे पॅटर्न आहे, हो हो की आठवड्यामधनं एक दिवस तरी तुमचा उपवास झालाच पाहिजे हा. आणि नित्य उपवास झाला पाहिजे. आणि तो तुम्ही जेव्हा सोडाल तेव्हा तो हलक्या अन्नावर सोडायचा. बरोबर. नक्कीच तुम्हाला हलकं वाटेल, खात्री माझी. आणि सर डार्क सर्कलचा पण खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येतो. तर बरोबर. मग डार्क सर्कलसाठी आयुर्वेदामध्ये कुठला उपाय आहे की खरोखर झोपच घेणं गरजेचं आहे? कसं असतं, आयुर्वेद म्हणतं की तुमचं जी लाईफ आहे ती 3 खांबावर बेस्ट आहे. 3 खांब. एक आहार, दुसरा निद्रा आणि तिसरा ब्रह्मचर्य. आता डार्क सर्कल हे एक लक्षण आहे तुमच्या कमी आयुचं, बरोबर? आणि लोकांना आहाराबद्दल माहित असतं, निद्रेबद्दल माहिती. निद्रेचं महत्व तुम्हाला खूप खूप चांगलं माहिती आहे. तर आयुर्वेदामध्ये भूतधात्री म्हणतात, म्हणजे सगळ्या भूत म्हणजे हे सगळे प्राणी आहेत, या प्राणी मात्रांचं रक्षण करणारी ही निद्रा आहे. त्यामुळे झोप प्रॉपर घेणं गरजेचं आहे. बरोबर. सर्वात महत्वाची गोष्ट ज्याचा लोकांमध्ये खूप मिसकन्सेप्शन आहे, ब्रह्मचर्य. लोकांना ब्रह्मचर्य या शब्दाचा अर्थ काय वाटतो? अवॉइडन्स ऑफ कॉइटस ऑर अवॉइडन्स ऑफ सेक्स, दॅट्स इट. त्याचा अर्थ तो नाही. ब्रह्मचर्य आयुर्वेदामध्ये जी दिनचर्या सांगितली आहे ती चालू केली आहे ब्रह्ममुहूर्तापासून. ब्राह्मे मुहूर्तेत उत्तिष्ठेत स्वास्थ्य रक्षणार्थम आयुषा शारीरिक चिंता निवर्त सुख शौच विधिकृता. म्हणजे ज्याला आयुष्य चांगल्या पद्धतीने जगण्याची गरज आहे किंवा ज्याला इच्छा आहे तो आयुष्य चांगला जगावा, त्याला ब्राह्ममुहूर्त उठायला लावलंय. आणि याच ब्राह्ममुहूर्त उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जो आयुर्वेदाची ती दिनचर्या फॉलो करतो तो ब्रह्मचर्य फॉलो करतो. बरोबर. आणि सर आत्ताच्या सध्याच्या लाईफस्टाईलचा आपला विषय चालू आहे त्याच्यावरूनच की असं म्हणतात की एका ठराविक वयात लग्न करा आणि त्याच्यानंतर बाबा समजा 30 नंतर जास्त करून मूलबाळ होत नाही असं म्हणतात. तर तुमचा सल्ला काय असेल की खरोखर 30च्या आधीच मूलबाळ करणं चांगलं, स्वतःच्या शरीरासाठी पण चांगलं आहे, की मग 30 नंतर सुद्धा मूलबाळ होऊ शकतं, जसं की IVF ने ट्राय करतात आता, तसं आयुर्वेदामध्ये काय आणखी आलेलं आहे का? आयुर्वेदामध्ये बेसिकली तुमचं स्वास्थ्य मेंटेन असेल तर सगळ्या गोष्टी होणार. स्वास्थ्य मेंटेन करण्यासाठी तुमची जी दिनचर्या आहे आयुर्वेदाची ती तुम्ही फॉलो केली तर अतिशय उत्तम. आणि मला असं वाटतं की 25 हे अतिशय योग्य एज आहे लग्नासाठी. 25 ते 28 मध्ये जर लग्न केलं तर तुम्हाला मूलबाळ होण्यासाठी प्रयत्न करता येतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जर प्रयत्न करून मूलबाळ होत नसेल तर ट्रीटमेंट घेण्यासाठी तुमच्याकडे कालावधी शिल्लक राहतो. हे जर तुम्ही 30 मध्ये लग्न केलं आणि जर तुम्हाला मूलबाळ झालं नाही, तुम्ही ट्रीटमेंट कधी घेणार? 35 मध्ये. बरोबर. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की 25 ते 28 हे लग्नासाठी अतिशय उत्तम आणि अतिशय योग्य वय आहे. खरं तर वेदांत सरांशी आज बोलून आयुर्वेदाबद्दल खूप डीप मध्ये माहिती मिळाली. सध्याच्या घडीला सर्दी झाली की आपण डिरेक्टली पॅरासिटामॉल खातो किंवा आयुर्वेदाबद्दल लोकांच्या मनात फार कमी जागृती आहे. पण तेच आज सरांशी बोलल्यामुळे आयुर्वेद नक्की का मागं पडतोय किंवा त्यासाठी आपण स्वतःच कसे कारणीभूत आहोत हे सगळं डीपली सरांनी सांगितलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे केस गळतायत तर केस गळण्याच्या मागची कारणं काय आहेत आणि त्यावर उपाय काय केले पाहिजेत. फक्त तेल लावून तुम्हाला होणार नाही, तर तशा प्रकारचा आहार तुमच्या शरीरामध्ये गेला पाहिजे. सोबतच तुम्हाला झोप किती महत्त्वाची आहे, तुम्ही कशा प्रकारे फास्टिंग केलं पाहिजे, तुमची तब्येत जर तुम्हाला आरोग्य तुमचं व्यवस्थित राहायचं असेल तर तुम्ही व्यायाम कसा केला पाहिजे किंवा कशा प्रकारे तुम्ही बेबी कन्सीव्ह करण्यासाठी आधी काय केलं पाहिजे आणि गर्भसंस्कार नक्की काय प्रकार आहे. थोडक्यात आयुर्वेदमधील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आज आपली चर्चा झाली. सर, तुम्ही आयुर्वेदमधील वेगवेगळ्या मुद्द्यांवर डीपली आम्हाला माहिती दिली. प्रेक्षकांना आरोग्य स्वतःचं कसं सुदृढ ठेवलं पाहिजे यासाठी तुम्ही खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. डॉक्टर बोलतोय या आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही आलात, इतकी इत्थंभूत माहिती, सविस्तर माहिती दिली. शरीरासाठी काय योग्य आहे, काय योग्य नाहीये, किती प्रमाणात व्यक्तीनं खाल्लं पाहिजे, हे सगळं तुम्ही सांगितलं. त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा दुसऱ्या पॉडकास्टमध्ये आपण नक्की भेटूया. येस.